आता आमच्या सचिन आणि बऱ्याच लोकांनी सर्व काही गोष्टी बोलल्या. माझी एकच मागणी होती तेव्हा पण की माझ्या या इथल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना इथेच घरं मिळाली पाहिजेत, या एरियामध्येच घरं मिळाली पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पीएपी शोधून काढून काय वेगवेगळ्या ठिकाणी कुठे 180चे 2 घरं देऊन वेगळी सिस्टीम राबवून त्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब सर्वांनी आम्हाला प्रचंड मदत केली आहे. तिथल्या डीएमसी होत्या कापसे मॅडम, तिथले जे पंत अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून इथल्या लोकांना इथेच घरं देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला. त्याला सक्सेस आम्हाला मिळालेला आहे. आता मगाशी सचिन बोलला की काही कुरार पॅटर्नवाले आहेत, त्याच्या बाबतीतून आपण इथे अधिकाऱ्यांना बोलून त्यांची सुद्धा पाहणी केली आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा योग्य निर्णय घेतला जाईल. कोणी बेघर होणार नाही हा दिलेला शब्द आम्ही पूर्ण करून दाखवणार आहोत. काही लोकांना खूप घाई झाली होती. माझं म्हणणं होतं की सर्व व्यवस्थित होऊ द्या, मग आपण चांगला रोड करून मोठा लोकार्पण सोहळा घेऊया. कारण काही लोक ते आयुष्य इथे काढलेलं आहे आणि ही जमीन कुठली गव्हर्नमेंटची जमीन नव्हती, प्रायव्हेट जमीन विकत घेऊन काढली होती, त्यांनी घरं बांधली होती. त्यामुळे त्यांना सुद्धा दिलासा मिळावा. पण सर्व गोष्टी पूर्ण होऊन आज हा रोड बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि याचा लोकार्पण सोहळ्याला आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी इथे बोलवल्याशिवाय राहणार नाही. आणि जनतेला आम्ही आश्वासित केलं होतं की तुम्हाला इकडेच घरं दिली जातील आणि ते आम्ही आश्वासन पूर्ण केलं. एकीकडे श्रेयाचा वाद देखील दिसून येत आहे. आज स्थानिक लोकांनी देखील या मुद्द्यावर विरोध केलेला आहे. मात्र उद्या अनिल वासवकर यांच्या हस्ते देखील उद्घाटन होणार आहे, त्याबद्दल काय सांगता? असा मतदारसंघ आमचा आहे. आमच्यामध्ये त्यांनी खर्च दखल अंदाजी करायला नाही पाहिजे. पण काही लोकांना ज्यांना जसं वाटतं तसं ते करतात. ते मोठे नेते आहेत, आपण त्याच्याबद्दल काय बोलणार. प्रत्येकाने आपली बाउंड्री सांभाळून राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, त्यांना वाटतं त्यांनी आणखी मोठं भूमिका घ्यावं, आणखी कुठल्या पक्षाने येऊन त्यांनी पण भूमिका करावं. पण जनतेला माहिती आहे कामं कुणी खरी केलेली आहेत, जनतेला माहिती आहेत, त्यामुळे जनता त्याच्या पाठीशी उभी राहते. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.